हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसींचं शिष्टमंडळ आज सरकारला भेटणार। फडणवीसांच्या विनंतीनंतर ओबीसींचं शिष्टमंडळ मुंबईला जाणार। शिष्टमंडळात छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार आणि गोपीचंद पडळकरांचा समावेश। सरकार सर्व प्रश्नांवर मार्ग काढणार, विश्वास ठेवा। सरकारच्या शिष्टमंडळाकडून हाकेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। आज संध्याकाळी 5 वाजता ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक। सरकारनं आजपर्यंत आम्हाला पाणी पाजलं, आता तुम्हालाही पाजतील। रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगेंचा लक्ष्मण हाकेंना सावधगिरीचा सल्ला। जरांगे बोलतायत, आम्ही ओबीसींमध्ये आलो आहोत। सरकार म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही। नेमकं खरं कोण बोलतंय? हाकेंचा सवाल। आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकारनं लेखी आश्वासन द्यावं। ओबीसी आणि सगळे सोयऱ्यांबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मरेपर्यंत उपोषणाची तयारी। हाके आणि वाघमारेंचा इशारा। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला विनंती केली। सूत्रांची माहिती, लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। योगामुळे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यात। योग फक्त विद्या नाही तर विज्ञान। श्रीनगरवरून पंतप्रधान मोदींचा योग संदेश। देशभरात योगा दिवसाचा मोठा उत्साह। शिंदे फडणवीसांकडून मंत्रालयात योग साधना। नागपूरमधील यशवंत स्टेडियमवर गडकरींकडूनही योग। उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्याकडूनही योग दिन साजरा। पावसामुळे अमरावतीतील पोलीस भरती स्थगित। उमेदवारांच्या मागणीनंतर पोलीस अधीक्षकांनी भरती पुढे ढकलली। पुढील तारीख लवकरच कळवली जाणार। राज्यात येत्या 5 दिवसात पाऊस सर्वदूर बरसणार। अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती। पावसाअभावी खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होणार। दिल्ली हायकोर्टाकडून केजरीवालांच्या सुटकेला स्थगिती। केजरीवालांच्या जामिनावर ईडीचा आक्षेप। याचिकेवरील सुनावणी दरपर्यंत केजरीवालांच्या जामिनाला स्थगिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।